नमस्कार, जय महाराष्ट्र. सर्व लाडके बहिणींचे मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सोमवार 11 वाजता नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळणार. तर जाणून घेऊया कितपत हे खरे आहे. तर पुढची प्रोसेस अशी आहे की बहिणींसाठी आनंदाची बातमी. काय आनंदाची बातमी आहे जाणून घेऊया. ज्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे तिन्ही हप्ते मिळाले नव्हते, तर त्यांना हप्ते आज म्हणजे 19 जानेवारी सोमवारी 11 वाजता सर्व बहिणींना हप्ते मिळण्याचे चान्स आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी 3 महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहे. पहिला निर्णय म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे थकीत हप्त्यांचे वाटप. ज्या महिलांचे हे हप्ते मिळाले नाहीत त्यांना एकत्रित 1,500 म्हणजे असे 4,500 रुपये त्यांना एकत्रित त्या अकाउंटमध्ये डीबीटी होणार आहेत. दुसरा निर्णय म्हणजे ज्या महिलांची ई-केवायसी अपूर्ण होती किंवा झालेली नव्हती त्यांना पुन्हा ई-केवायसी साठी चान्स भेटणार आहे. सुधारण्यासाठी पुन्हा संधी भेटणार आहे. पोर्टलवर विंडो ओपन होणार आहे. तर तिसरा निर्णय म्हणजे जानेवारी 2026च्या हप्त्याचे 611 कोटी निधी मंजूर झालेला आहे. तर हप्ता महिलांना आज सोमवार 11:30 वाजता भेटून जाईल. 12 जिल्ह्यांमध्ये ह्या हप्त्याचे वाटप होणार आहेत. यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा समावेश आहे. कुणाला हप्ता मिळाला नाही तर ज्या महिलांचं कागदपत्रे पूर्ण नव्हती, आधार लिंक नव्हतं, बँक अकाउंट डिटेल्स आणि सर्व अपडेट नव्हतं, फॅमिली डिटेल्स अपडेट नव्हत्या, त्यांचे नाव यादीत समावेश केलेले नाही किंवा तांत्रिक अडथळा सुद्धा असू शकतो, अशा महिलांना अकाउंटमध्ये मनी डीबीटी झाला नाही. तर कुणाला हप्ता मिळाला नाही आणि कारणे किंवा बँक लिंक नसल्यास कागदपत्रांमध्ये त्रुटी, उदाहरणार्थ नावात फरक, वयात आणि फॅमिली स्टेटसमध्ये फरक, अशा महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर पेमेंटचे स्टेटस कसे चेक करा, म्हणजे ज्या महिलांना 18वा किंवा 19वा हप्ता भेटलेला आहे तर त्यांनी पेमेंटचे स्टेटस कसे चेक करायचे. ॲप्लिकेशन मेड अर्लियरवर क्लिक करून तुम्ही पोर्टलवर जाऊन चेक करू शकता. जसं की व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. तर असा मेसेज तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे. कुणाला हप्ता मिळाला नाही आणि कारण हे तर तुम्ही बघितलं. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सविस्तर वाचू शकता. हप्ते न मिळण्याची मुख्य 5 कारणे. कारण एक म्हणजे KYC मध्ये चूक. उदाहरणार्थ तुमच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी आहे का, ह्या प्रश्नाचे उत्तर तर तुम्हाला मिळाले असेल तर तुम्ही बघू शकता. ज्या महिलांच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी आहे अशा महिलांना ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही. आणि दुसरे कारण म्हणजे आधार कार्डचा दुरुपयोग. एकाच कुटुंबातील 2 महिलांनी एकाच आधार वापरल्यास त्या महिलांना डुप्लिकेट म्हणून त्या महिलांच्या खात्यामध्ये मनी डीबीटी होणार नाही. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे पूर्ण स्लाईड वाचू शकता. जर ज्या महिलांना खात्यामध्ये आत्तापर्यंत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी कोणताही हप्ता आला नाही त्यांनी काय करायचं, तर बँकेत जाऊन आधार लिंकिंग तपासा. दुसरं पाऊल म्हणजे सरकारी पोर्टलवर तुमचे स्टेटस तपासा. तिसरं म्हणजे KYC त्रुटी असल्यास तहसील कार्यालय किंवा अंगणवाडी कार्यकर्त्यांशी संपर्क साधा. नवीन यादीत नाव आहे का ते तपासा. आणि जानेवारीचा हप्ता मिळण्याचा आवश्यक आहे तर तुम्ही सध्या ई-KYCचं स्टेटस चेक करणे गरजेचे आहे. शेवटची संधी असू शकते म्हणजे दस्तावेज, बँक खाते अपडेट ठेवा. असल्यास प्रशासनाशी संपर्क करा. तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर काही अडचण किंवा डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता.